आपल्या लेकराचं जर गाराने दुसरीने केलं तर आपण काय म्हणू, गप लयशानी, तुझं तर काय आहे मला माहित नाही काय, उगाच सारखं आमच्याच लेकरावर नाव घेते. कुणालाही आपल्या मुलाला नाव ठेवलेलं चालत नाही. यशोदेला राग यायला लागला. ती म्हणले, हे बघा, इथून पुढे मुद्दे मालासहित धरून आणायचं आणि मग खरं धरायचं. अगं रोज तुझं पोरग येते आणि मी झोपली की डब्यातली चॉकलेट करून खाऊन जाते. एखादी म्हातारी असते दुकानात, पहिलं असायच्या म्हातारे, आताच्या म्हाताऱ्या लय चॅप्टर आहे. दुकानाच्या बाहेरच खुर्ची टाकून बसते ते, बरोबर आहे. पहिली म्हातारी उठच तर आम्ही बरणी घेऊन पळून जायचं. केलं बरं का चोऱ्या आम्ही पण, नाही असं म्हणायचं नाही, केलं ती केलंय, त्यावेळेस कळत नव्हतं ना. पण इजा कोणाला केली नाही. काय उचलायचं माहिती का, फक्त आंब चोरायचं, द्राक्षी चोरायची, तेव्हा बघायला बरं वाटायचं. आता तसलं बघितलं की नको वाटतं. ज्या वयात खायला पाहिजे त्या वयात मिळत नव्हतं, आता खाऊ वाटत नाही. तुमच्याकडे कसं करते, पेशंट झाल्यावर आणतात माणसं खायला का, आठवड्याला फोन करून पाहुणा विचारतो काय खाऊ वाटतंय का, आणू काय. त्याच्या नरड्यातनं पाणी उतरत नाही, हे म्हणतो ज्यूस पेता का, ती म्हणतो इंड्रिल द्या आणून, बरोबर आहे का, पेतून ती मरतो. इतकं माझा खरं आता सफरचंद खातो का. सगळ्या संसारातल्या उलट्या कोण आहे. महाराज कृष्ण परमात्म्याला सांगितलं, म्हणले देव, यशोदा रडायला लागली. ती म्हणलं, आई काय दुःख झालं ग तुला, बरं का विचारावं, पोरांनी विचारावं कशाचं दुःख आहे तुला. तिनं सांगितलं, काय करावं, तुला सगळेजण नावं ठेवायला लागले. सगळ्यात माझ्या मनाला किती वाईट होतं झाले का ना. बरं आपल्या घरी काय कमी आहे सांग बरं. आपल्या घरी सगळं आहे. 9 लाख गाय आहेत म्हणले आपल्याकडे. किती तूप खायचंय तुला, खा. किती लोणं खायचंय, बरं म्हणला. तू तशी म्हणते ना, उद्याच धावतो तुला. काय मोठा डेरा ठेवला होता, काय केलं, मोठा डेरा ठेवला होता आणि घुसळायला लागली. काय घुसळते काय बघता माझ्याकडं 11:15 वाजत आल्या तरी लोणीवर येईना. काय झाल्या तरी लोणीवर येईना. म्हणली चिटूक केला शेजारनी ना, माझं लोणी गेलं तिकडं, बरोबर आहे. आता कुठलं प्रकार आणलाय काय माहिती. म्हणलं ह्यातलं लोणी तिकडे जात असतं तर डेअरी टाकल्याबरोबर डेअरीला चिटूक लावल्यावर घरी किती आलं असतं. बरं एवढा कुठं ना करतो मी तर एटीएमला चिटूक लावला असता. लागायचं झालं की 500 इकडं, लागायचं झालं की 500 इकडं. होईल का असं, नाही महाराज. ती कल्पना आहे, कोणी सत्यात बघितलं नाही, पण तिला वाटलं. पुन्हा शेजारची काकू आलती, ठकू मावशी म्हणली, काय झालं की यशोदे. अगं काय सांगायचंय म्हणली ठकू मावशी, हे हात गळून गेलं, दोऱ्या वरून किती डेरा घुमतय पण लोणी येईना. म्हणले कितीतरी घुमतय, का लोणी येत नाही, त्याचं कारण आहे चित्तात अजून भाव निर्माण झाला नाही. तसं आपण विचाराचा डेरा, ही 3.5 हाताचा डेरा नाम रूपी रवीने कितीतरी ढवळला तर जोपर्यंत त्यातला काम बाहेर जात नाही, क्रोध बाहेर जात नाही, लोभ बाहेर जात नाही, तोपर्यंत या डेऱ्यात देव नावाचं लोणी कधीच येत नाही. आणि तो हलवणारा कोण असतो माहितीये का, रवी हलवणारा सद्गुरू असतो. सद्गुरूंनी ज्यावेळेस आपल्या अंतकरण ढवळावं तेव्हाच या गोष्टी प्राप्त होतात, अन्यथा आपली समाधी अवस्था होऊ शकत नाही. आणि मग महाराज तिला वाटलं, ती म्हणली, अगं शिळं पाणी घाल. तिनं रात्रीचं पाणी उचललं, त्यात शिळं घातलं, शिळं घालून बघितलं येईना. पुन्हा म्हणली ऊन घाल. काय महाराज तरी पण दमली, ऊन मी घातलं, किती घालून एवढ्या जणांच्या आंघोळी झाल्या ते इतकं पाणी तिनं ओतलं, बरोबर आहे का. तरी पण लोणी येईना. शिळवणी उनवणी घाली ते पाणी परी ते लोणी येईना. गवळणी केली नामदेव महाराजांनी. महाराज तरी पण लोणी येईना. आणि ती म्हणजे बघ बरं खाली पुढापिडात बसले का काय लोणी. म्हणून यशोदेनं हात घातला. त्यात हे बाळकृष्णाचं कुरुळू केस हाताला लागलो. म्हणजे अगो लयच मोठा लोण्याचा गोळा, पण पकडायलाच येईना. त्या हात लागला की असं खाली बसायचं. कशात, डेऱ्यात ताकात बुडून बसला होता कृष्ण परमात्मा. आणि महाराज धरलं वर काढलं तर कृष्ण आधीच सावळा आणि लोणी लावल्यावर इतका पांढरा शिपट झाला. ती म्हणले, कृष्णा काय करावं म्हणले तुला, तूच म्हणला की मला काय घरचं खायचं तेवढं खा. म्हणजे टाकायच्या डेऱ्यात बुडून. अगं म्हणलं तुझ्या नाकात पाणी जाईल, तोंड्यात पाणी गेलं असतं, ताक गेलं असतं तर. अगं म्हणला, येडे तुला कुठं माहितीये मी क्षीरसागरात पाण्यातच आहे की, पाणी काय करील मला बुडवीन होय. अजिबात नाही म्हणले, पाणी मी निर्माण केलेलं आहे. माझ्या नाकात पाणी जात नाही, तोंडात जात नाही. हा पण जी कोणी मला येत नाही आणि जो कोणी माझी भक्ती करत नाही त्याच्या मात्र नाका तोंडात मी पाणी घातल्याशिवाय राहत नाही. कारण का, जो भगवंताची भक्ती करत नाही तो बुडल्याशिवाय राहत नाही. आणि मग बाहेर काढलं आणि विचारलं. ती म्हणले, ती सोड, ह्या रवीनं जर तुझं डोकं फुटलं असतं तर आता तसला मोठा डेरा. असली मोठी रवी होती ती. गवळण काय साधी होती का, 1000 वर्षाचं आयुष्य होतं त्या गवळणीला. आपल्याने होतं काय 30 वर्ष. 30 वर्षात किडनी फेल, 30 वर्षात बीपी, 30 वर्षात शुगर, सगळ्या अवस्था बेकार, बरोबर आहे का. औषधं खाऊ घसा जाग्यावर आणायची पाळी आली. तेव्हा किती गवळी अर्धत होतं. ताक पिऊन गवळ्याचा आवाज बसत नव्हता ना, ताक पिऊन आपला आवाज बसायला लागला. का, त्याचं कारण आहे कारण सध्या सगळं वातावरण आपण दूषित केलंय. आपण काय केलं माहितीये का, रासायनिक खताचा वापर करून आपल्या शेतीचं सगळ्यात मोठं नुकसान केलंय. कारण सगळ्याला ताबडतोब लवकर पैसा पाहिजे. किरी लावली की पोट रुपायची झाली पाहिजे, बरोबर आहे का. मड्यावर बांधून न्यायचंय जाताना, बरोबर आहे का. शेतीचं वाटवं झालं, जर वाळवण झालं तर लोक काय करतील सांगता येत नाही. राजस्थान सारखी आपली अवस्था होईल महाराज.
जाता जाता विषय सांगतो, प्रत्येकाच्या दारात गाय असायला पाहिजे. कारण त्या गायचं एवढं जरी शेण पडलं तर 100% 1 एकर एका गायीपासून 1 नंबरची शेती होते. का तर शेतीतलं जैविक घटक आहेत ते स्वतःहून. शेतीत काय आहे माहितीये का? सुगंध आहे. शेतीत काय आहे? रंग आहे. बघा तुम्ही एखाद्या गुलाबाचं झाड लावा, ती जमीन त्या गुलाबाच्या झाडाला जो कलर आहे तीच कलर देती. कोण देती? ती पृथ्वी माता. मला सांगा सुगंध कोण देती? मोगऱ्याचा वास गुलाबाला गेला तर कसं होईल? मोगऱ्याचा वास गुलाबाला गेला तर चालेल का? नाही. समजा एखाद्यानं गुलाबाचं फुल घेतलं आणि त्याला जर धोत्र्याचा वास यायला लागला तर नाही चालणार. मग मला सांगा, ही पृथ्वी माता उसात साखर घालते, कांद्यात तोच गुण घालते, टमाट्यात आंबटपणा घालते, मिरचीत तिखटपणा घालते. ती माती कसं सांगायचं नाही कळत नाही. जरा विचार करत जाऊ थोडाफार. आणि मग महाराज, ही पृथ्वी माती, आपला काही विषय चालतो तुम्ही, या रवीनं तुझं डोकं फुटलं असतं तर बरं का. मग त्यांनी सांगितलं, अगं तो वरचा रवी आहे ना त्याचा मी बाप आहे. ही रवी काय करते लाकडाची? तिनं सांगितलं आता असं नाही करायचं. म्हणून त्या दिवसापासून भगवंताला रोज एवढा लोण्याचा गोळा द्यायला चालू केला. आज तागायत पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याला आंघोळ घातल्याबरोबर पहिला लोणाचा गोळा मुखाला लावला जातो. का? पहिल्यांदा लोणी खाल्ल्याशिवाय भगवंताची भूक शांत होत नाही. कारण भगवंताची भूक म्हणजे अख्ख्या जगाची भूक आहे. कारण जठराग्नीच्या ठिकाणी तो आहे. म्हणून लोणी देऊन त्याला शांत केलं जातं. आणि मग महाराज म्हणून तर म्हणला ना ती मगा, लोण्याचा गोळा तुला खायला देते पाणी घेऊन येते. पण तू पाण्याला जाऊ नको, ही कळाशीचं पाणी बरोबर आहे का? तिकडे जाऊ नको पाण्याकडे. आणि मग महाराज अशा अनेक लीला केल्या. पण एका गवळ्याने सांगितलं, म्हणले तू आज माझ्या घराला ये. ती म्हणला हे बघ तर एकतर मी आईचा ऐकून, आईचा प्रसंग चालू होता ना, कृष्ण परमात्म्याला विनंती केली. म्हणून ही कृष्णानं गोष्ट ऐकावी म्हणून चतुर्थीचा उपवास केलता. कोणी मग म्हणा की मला वाटलं नंद बाबानं केलता काय की यशोदेनं केला. गणपतीची पूजा केली. गणपतीची कशी पूजा केली माहिती आहे? कृष्णाने मोदक बी खाऊन टाकला, गणपती बी घेऊन टाकला. त्याला म्हणला लाव जा मोदक जितले तिथं. म्हणजे तुम्ही माझं बाप आहे, मी कशाला गपची बसू. टाकला आतमध्ये. आणि आईने विचारलं, म्हणले गणपती कुठे गेला? आणि म्हणले मोदक. अगं म्हणला काय आई सांगू, थरथर कापायला लागलोय. मग धरणं उंदरावर बसून आलं, मला दाब दिला, सगळंच मोदक झालं, त्याचं पोट भरलं नाही. आणि ती मला म्हणला खाऊ का तुला? कोण म्हणला? गणपती. मी म्हणलं नको बाबा, माझ्या आईला मी एकटाच आहे. मग ती निघून गेला. म्हणले इकडून गेला असा. बरोबर आहे का? नाही कळलं यशोदेला. महाराज विश्वाचा जनता यशोदेशी म्हणे माता, जगाचा बाप भक्तीच्या पुढे यशोदेला माता म्हणू लागला. आणि ज्यावेळेस चॅलेंज दिलं त्यावेळेस गवळणीने सांगितलं सुनेला, सासरा त्याचा मोठा होता, खाऊन खाऊन ढिरी सुटलेली. त्याला सांगितलं इथनं हलायचं नाही. ती म्हणले कुठं? हे दारात बाच टाकले, इथनं हलायचं नाही. मी आतल्या खोलीत आहे, एकदम आतल्या खोलीत ही नवरा बायको आहेत म्हणले. आणि सगळेजण निरीक्षण करायचं. मी कृष्णाला चॅलेंज दिले. ती म्हणला कशाला कृष्णाला चॅलेंज दिलं? नाही त्याच्या घराचं वाटोळ केलं. कशाला बोलून आली? कृष्णाने सांगितलं जायचं यांच्या घरी. गेली गॅंग संध्याकाळी 12 वाजता. 12 वाजता गेल्याच्या नंतर बघितलं तर म्हातारं डार डोर असं कोहरायचं जणू काय बात आहे. आतमध्ये श्वास घेतला की गपकडनं पोट जायचं. आणि पोट फुगलं की म्हाताऱ्याचं मुडकं सुद्धा दिसत नव्हतं पलीकडं पायाकडं. इतकी ढिरी मोठी. आता म्हणजे कृष्णा काय करायचं रे? पेंद्या असायचे का? कृष्णा याचं काय करायचं ल? ती म्हणजे पेंद्याला मी सांगितलं, म्हणजे असं उचला आणि त्याला अंगणात गेटच्या बाहेर नेऊन ठेवा. पेंद्यानं चौघाला उचलायला लावलं. आता चौघाला ते लवकर काय म्हातारं उचलं ना, पण लोणी त्याच्यामुळेच खाल्लेलं होतं. कसं तरी कणत उचललं. पेंद्या म्हणला मला उचलायला येत नाही, कारण मी वाकालाय. बरोबर आहे का? आणि मग पेंद्या पुढीचा लागला. पेंद्यानं गप बसावं ना, कृष्णाच्या गळ्यातला हारातलं फुलं तुरली 2-4. आणि रामबाई बोलो बोलो रामबाई, रामबाई बोलो बोलो रामबाई. त्याच्या अंगावर टांगा चालू. ती म्हणले पेंद्या ही काय मिळेल का? गप म्हणला. आता तिकडच नेऊ याला म्हणलं. कुठं? असा उचलला म्हातारा म्हणला इथं ठेवलं. उठून आलं तर पेंद्यानं काय केलं? मशानभूमीत नेलं. पहिलंच एक मड जळत होतं. आणि रातचं तिथं त्याला तसंच बाजारून ठेवलं. आता थंडीचं दिवस होतं. त्या मड्याच्या कडेला टेकल्यामुळे ह्याला जसं गरम वाटेल तसं ती जास्तच घोटायला लागलं. आणि महाराज गेले निघून. इकडं सगळा प्रकार चालू झाला. आणि 4 जण मोटर बंद करून मोटर नदीवरची वरवडून आलती. ती म्हणजे आता म्हणजे काय केलं? लोक बी विचित्रच निघाले. म्हणजे मेरीला माडायला असं कोणी ठेवतं का? ह्याने काय केलं? तिथंच पडलेलं सरपण होतं लई जणाचं. पहिलं सरपणाला काय तोटा नव्हता. ती सरपण त्या बाजाखाली घातलं. म्हणजे उचलायला का आपल्या दोघाला जड जाय असं घातलं सरपण. आणि तिथलंच त्याचा धोतराचा थोडं तुकडा फाडला, त्याचा चुंबळ केली आणि दिली पिटवून खाल्लं. कुठलं दिलं? पिटवून खाल्लं. जसं जसं खाल्लं पेटल तसं 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 म्हातारं जास्तच बरवलं. डार डर डार डर. इतकं गाढ झोप लागली. म्हाताऱ्याला वाटायचं किती बरं वाटत सांगा. थंडीची दिवसात झोप किती बरी वाटते. असं पेटत पेटत पहिला तर पेटला, दुसरा पेटला,
तिसरा पेटला, चौथा पेटला, 5-7 तर खाल्लं होतं. तोपर्यंत म्हातारीली गाड झोपली आणि कशी कुठनं एकदम बडका झाला. आणि जसा काय बडका झाला आणि जसं काय म्हाताऱ्याच्या खालनं पायाला चटका बसला, असं म्हातारं उठलं. आणि जसं उठलं तसं ही 2 जण जेव्हा पळायला लागली, म्हणला भूत उठलं रे बाबा. अजून सप्ताह झाला तरी ती जागेवर आली नाही, ती थंडीनं गारठून मिली. इतकी भीती निर्माण केली. इकडं तोवर काय केलं, आतमध्ये 9 वाजता कडी उघडली, सगळं लोणी खाल्लं. आणि जाताना काय त्या सुनाच्या सगळ्या तोंडाला फसलं. आधीच बिचारी गरीब होती, सगळं लोणी कुणाच्या तोंडाला फसलं, सुनाचे. तिथं तिचा नवरा झोपला होता, त्याच्या तोंडाला लावलं नाही आणि दुम टुकून पळून गेलं. म्हातारीनं पाठ उपटून बघ तिथं सगळा राडा. म्हणले आता मला कळलं की ही लोणी कृष्ण खात नव्हता, कृष्णाच्या नावानं सुनबाई खात होती. अशी बदलली म्हणता सू. तुम्ही बदलाय जाऊ नका, 360 कलम लागेल, बरोबर आहे का. सासू आतमध्ये, सासरा आतमध्ये, नवरा गायब, जामीनदार सुद्धा नाही, असल्या भानगडीत पडू नका. आणि महाराज अशा असंख्य लीला केल्या. लीला करून करून भगवान परमात्मा इतका कटाळला, सगळ्याचं नाद सोडलं. पण एक गवळण होती दमयंती नावाची, तिनं दाब दिला देवाला आणि तिनं सांगितलं, म्हणले ही आता सगळी हलक्या गवळणी होत्या, म्हणले जरा माझा नाद करून बघ, नाही तुला धरलं. ती म्हणला उगच हिनं मला खवळलं. मी आता ठरवलं होतं की ह्यांच्या नादी लागायचं नाही, कारण लवकर कीर्तन संपून काला खाऊन घरला जायचं. पण तरी सुद्धा हिनं खवळलं ना, आता हिला सोडायचं नाही. चला रे म्हणले हिच्या घरी. महाराज घरी गेलं, कडी न उघडता वर न गेलं, सावण्यातनं. आता सावण्यातनं जाईल का, पेंद्या गप बसायचं. पेंद्या म्हणला देवा ह्यातनं कसं जायचं, पेंद्या तुला काय करायचं, म्हणजे मी कुठनं बी कसा बी जातो आणि देता करतो शक्ती देवापाशी. पेंद्याला सांगितलं सावण्यातनं चल. आता जर देवाला वाटलं आपल्या घरात यावं, स्लॅब फोडून यावं का त्यानं, काय कुठून यावं, झुरोकाचं नाही घराला, वरनं प्रकाशाची येत नाही. पहिली सवणी असायची वाड्याला, मोठ्या मोठ्या घराला झरो करायचं. कसं सवण्यातनं डोळं झाकलं, सगळी खाली आली. बघतात तर ती गवळण होती 6.5 फुटाची उंच आणि गवळी होता 3.5 फुटाचं, बरोबर आहे का. गवळ्याला होती दाढी हातभर लांब, गाठी मारीत खाली आणली होती, कारण त्यानं दाढी कुरली बी नाही केली बी नाही, बरोबर आहे. नकोच म्हणला जावळ्याची दाढी तशी ठेवू, बर ठीक आहे. आणि महाराज ही जी आईवची केस, तिने काही कटिंग हाणली नव्हती, जरूर शेंड कापून, बरोबर आहे का. आयो बायकांनी केसाला कात्री लावू नये, बरं का, लक्षात राहू दे. आणि महाराज तरी पण तिची मोठी लट वेणी आणि ती वेणी सहज तिनं काय केलं, पूर्वेकडे तोंड केलं, कुणी गवळणीनं. आणि त्या गवळ्याचं बी पूर्वेकडे तोंड होतं. तिने येणे अशी पिकली आणि ह्यानं दाढी अशी उचलून अशी इकडे पिकली होती. दोन्हीचा क्रॉस कृष्णानं बघितलं, म्हणला पण आताच नको. पोरांना सांगितलं काय धिंगाणा करत ते करा. नुसतं असं हात फिरवलं, योग मायेत तिने दिस्त झाली. सगळा धिंगाणा उठवला, खाल्लं पिल्लं, जात काय केलं माहितीये का. पेंद्या म्हणला हे तर मुंगसलं येते बघ, म्हणला वळवळ करते ती. बरं असू ते म्हणला, तू खा आधी पोट भरू. खाल्लं म्हणला कृष्ण तुला, म्हणला तुम्ही खाल्लं की मला येतंय, म्हणला मला काय घरी गेलं तिची हिशोब, तुम्ही खावा म्हणलं भरपूर. आणि मग मला सगळं खाल्लं. जात कृष्णानं काय केलं, दाढीची विणीची गाठ बांधली, ज्या मुंगस हळू सोडलं त्याच्यात आणि झाका म्हणले डोळं. कोणाला, त्यांना. पेंद्यानं काय केलं, डोळं झाकलं आणि सगळी वर निघाली महाराज. आणि वर निघल्याच्या नंतर लगेच दिवस उगवायला सकाळी सगळी गँग तिच्या दारात. आता कधी बाहेर येते आणि कधी तमाशा बघायला मिळते. आणि मग महाराज पाठ झाली, उजडायला लागलं तरी उठून येईना म्हणून शेजारीने दरवाजा वाजवला. उठकी. देवानं त्यावेळेस योगमाया काढून घेतली, गवळण तचकरीन म्हणली, धुंदूक दिसायला लागलं. कशी झोपी गेली, उठायचं म्हणजे गर्भून उचलली. काच करणं त्याच्या दाढीला इसका बसला. मला अक्कल आहे का, म्हातारपणाला माझी दाढीवरती लाज वाटत नाही तुला. ती म्हणली तुम्हालाच काही चळ भरलं का, म्हणली म्हातारपणाला वेणी का ओढली. आता म्हणलं मी नाही ओढली. ती म्हणली मी पण दाढी ओढली नाही. म्हणले रात्री कृष्णाला काय म्हणली होती का, म्हणली होती की म्हणली ये घरला 100% काहीतरी काम जाते बघ म्हणला, हुडक लवकर. आणि बघ तिथवर तर मुंगस पायाला आलं, धाडकन गवळी पडली खाली. आता म्हणजे काय सोडले काहीच कळलं ना. ती म्हणली दिवा लावते. दिवा लावून बघितलं तर दाढीची वेणीची गाठ बांधली होती. ती मला सोड आता, तू सोडायला गेली, सोडायला. आता काय करायचं, तर याकडे लागली, या बाहेर. आता काय फटफजिती होती म्हणली, कारण अशा अवस्थेत बाहेर जायचं कसं. ती म्हणला तुला कुणी सांगितलं होतं चालून द्यायला. आता कापू म्हणले. कोण म्हणली, गवळण. ती म्हणली माझी आईवची केस आहे, ती माझ्या बाजूनं कापायची नाही. ती म्हणला हे बघ मी जावळ सुद्धा काढलं नाही अजून दाढीचं, माझी जावळाची दाढी आहे, माझी कापाची नाही. ती म्हणली राहू दे मग फजिती अशीच. ती मला असं करू, अर्धी कापू, कोणाची किती का कटणार ती त्याच्या नशिबानं. कापायला लागली, कापना. ती म्हणली जाळून बघू. देवावर धरली तरी जळना. ती गाठ कुणी बांधली होती, देवानं. अहो बामणानं मारलेली गाठ 2000 रुपये दक्षिणा घेऊन लग्न लावलं. ती लवकर चुकना, आपदा करायला लागली मरणाची. ती तर त्यांनी मारलेली गाठ होती. महाराज गाठ सोडणं आणि शेवट नाईलाजानं दरवाजा उघडावा लागला. हलग्या वाजूनच मिरवणूक काढली. कशी, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. महाराज तशी काढली. आणि काढल्याच्या नंतर सगळी लोक बालगोपाळ त्याच्या मागे फिरायला लागली आणि देवाच्या नावाचं भजन करायला लागली. कशी, विठोबा
रघुमाई रघुमाई